Hello, welcome back to the teaching and learning session of English, that is offline or online learning session of standard 9th subject English. Children, we are going to proceed with the part second of our previous lesson, that is a play. Today we are going to proceed a story that is continues with the previous, and the story is very interested, so please listen carefully till the video ends. Now we are on page number 60 in our book, that is part second, and second guard exists and returns with the goldsmith. मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत. इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमातील अ प्ले हा पाठ आपण नाट्य स्वरूपातील कथा आहे तो बघतोय, आणि त्यातील पार्ट 2 म्हणजे भाग 2 आपण बघतोय. मागील पाठामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला होता. कशा प्रकारे यामध्ये पात्र आहेत, कशा प्रकारे हे नाटक पुढे 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 सरकत जाते, आणि त्या दृष्टीने आता पुढचा भाग आपण बघतो. स्टेजवरील सीन कंसामध्ये दिलाय. सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. आणि त्या गोल्डस्मिथ जो आहे, सोनार जो आहे, त्या सोनाराला राजासमोर शिपायानं हजर केलेलं आहे. गोल्डस्मिथ इन अ क्रँकी टोन, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स? I was merely following your orders to the letter. You commanded me to set aside all my work and get a queen's ornaments ready before Her Highness' birthday. So there has been a delay in making these ladies' bridal ornaments. In the name of justice, Your Highness, pardon me. Spare my life. I was just following Your Highness's orders. मित्र हो, या परिच्छेदामध्ये हा जो सोनार आहे तो राजाला गयावया करतोय की हे भल्या राजा, हे थोर राजा, मला तुम्ही कशा प्रकारे जीव मारण्याची सजा देऊ शकता? मी तर तुमचीच आज्ञा पाळत होतो. तुम्हीच मला सांगितलं होतं की राणीच्या वाढदिवसाच्या पूर्वी तिला आवश्यक असलेले सर्व दागिने तू तयार कर, आणि बाकीची जी इतर लोकांची कामं आहेत तू बाजूला ठेव, पण आधी राणीचं काम तिच्या बर्थडे पूर्वी झालं पाहिजे. अशा प्रकारची तुमची आज्ञा असल्यामुळे मी या ज्या मुलीचं ब्रायडल ऑर्नामेंट्स म्हणजे लग्नासाठी लागणारे जे दागदागिने आहेत त्याला ब्रायडल ऑर्नामेंट्स म्हटले. ते ब्रायडल ऑर्नामेंट्स मी काय केले होते, बाजूला ठेवले होते आणि आधी तुमचं काम करत होतो. आता मला सांगा, यात काय चूक झाली माझी? मला न्याय करा, माझा न्याय करा. मला अशा प्रकारची शिक्षा देऊ नका. द किंग म्हणतो, नॉट अनदर वर्ड. युअर एक्सक्यूज दॅट नॉट होल्ड गुड टू द गार्ड्स. टेक द गोल्डस्मिथ अवे to the gallows and hang him at once. तू काही प्रकारची आम्हाला कारण देऊ नको. तुला सजा भोगावीच लागणार आहे. आणि राजा आज्ञा करतो, टेक हिम गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज, हँग हिम टू द ॲट वन्स. आणि त्याला फाशीच्या फंद्याकडे, तिकडे जिथे शिक्षा दिली जाते तिथे घेऊन जावा आणि त्याला फाशी देऊन टाका. आज्ञा देतात शिपायाला राजा. गोल्डस्मिथ, हॅव अ मर्सी, दया करा. ओ जनरस किंग, दयाळू कनवाळू राजा, माझ्यावर दया कर. आय फॉल ॲट दाय फीट, प्लीज फॉरगिव्ह मी. जस्ट वन्स दिस टाइम लेट मी लीव, आय हॅव. मित्र हो, तो गयावया करतोय, पाया पडतो. आता इथं THY दाय हा जरा जुन्या इंग्रजी काळातील शब्द आहे, ओल्ड इंग्लिश वर्ड ज्याला आपण म्हणतो. दाय म्हणजे तुमच्या, युअर्स असा अर्थाने घेतलेला शब्द आहे. आणि
आय फॉल ॲट दाय फीट, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफी द्या, मला एक संधी द्या, मला माफी द्या, आणि मी या संधीत माफीत नक्की पुन्हा असं करणार नाही, मला जगायचं हो. किंग जोराने मोठ्या आवाजात, लाऊडली, नन ऑफ दिस एनिमॉर, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू द डेथ. काही याचं ऐकू नका, काही याचं ऐकू नका, त्याला फासावर चढवायला घेऊन जावा. Two guards dragged the wailing goldsmith away. तो रडतोय, ओरडतोय, आणि इथे दोन जे शिपाई आहेत, दोन हवालदार आहेत, त्यांना ड्रॅग म्हणजे अक्षरशः खेचत त्याला त्या दरबारातून घेऊन जातात. Courtiers and other whispers to one another about of shock. Soon guards returned with the goldsmith and the hangman. तेवढ्यात त्याला शिक्षेच्या ठिकाणी नेऊन उभं केलं, आणि आणखी दोन गार्ड जे आहेत, शिपाई जे आहेत, ते त्या ठिकाणी सून म्हणजे लवकरच लगेचच ते गोल्डस्मिथला आणि हँगमॅन जो फाशी देणारा जल्लाद असतो त्याला हँगमॅन म्हणतात, तिथे जमा झालेले दिसून येतात. किंग annoyed, what, why you not carried out my orders? Hang the goldsmith at this moment, or else you will suffer to the same punishment. आणि त्या जल्लादाला आणि त्या शिपायांना जोरात ऑर्डर देतात चिडून, की अजून का त्याला फाशी दिलेली नाहीये, आणि तुम्ही त्याला तसं देत नसाल शिक्षा, तर ती समान शिक्षा तुमच्यावर मला अवलंबावी लागेल. हँगमॅन, जल्लाद जो आहे फाशी देणारा, होल्डिंग अ नूज इन हिज हँड. तो नूज म्हणजे इथे याचा अर्थ फाशी देण्यासाठी जो फंदा बनवतात, फास बनवतात तो. 1,000 apologies, oh great king, but this noose does not fit the goldsmith neck. It is too loose. हा जो फंदा आहे, फासी का फंदा, हा खूप लूज आहे, ढिला आहे, मोठा आहे, त्याच्या मानेशी ह्याचं माप जुळत नाही आहे. Then try it around everyone's neck here, pointing to the subjects, and see who it fits. Whosoever has a neck of size of noose must be hanged. आता राजाचा प्रकार बघा तो कसा म्हणतोय असं. मग या दरबारामध्ये जे जी माणसं उभी आहेत त्या माणसांच्या गळ्यात हा फाशी का फंदा टाकून बघ. ज्याच्या गळ्याच्या मापाला तो बसतोय त्याला आपल्याला आज फाशी दिलीच पाहिजे. हा नाही तर कोणीतरी आज फाशीवर गेलाच पाहिजे. हँगमॅन ट्रायज टू नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स. तिथं असलेले सर्व जी दरबारी मंडळी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यात हा फाशी का फंदा घालतोय. वेटिंग फॉर जस्टिस दे स्पर्न अँड रेजिस्ट, बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ गार्ड्स overpowers them and finally the noose fits the disciple. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये प्रत्येकजण गळ्यामध्ये घालून घ्यायला नकार देत होता, कारण चुकून जर आपल्या गळ्यात फंदा मापाचा झाला तर आपल्याला फाशी जावं लागेल, आपलं जीवन संपेल. पण तरी देखील एका शिपायाच्या मदतीनं त्याच्यावर जबरदस्ती करून त्याच्या गळ्यात तो फंदा घातलाच जायचा आणि माप बघितलं जायचं. एक 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 करत तो जो आपल्या पहिल्या पार्टामधला डिसिपल होता, जो शिष्य होता एका ऋषींचा, त्याच्यापर्यंत पाळी आलेली आहे. आणि त्याच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला फाशी का फंदा टाकला त्यावेळेला तो परफेक्ट बसला. हँगमॅन म्हणाला, ओ युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट, बट राजे, शेवटी कुणाला तरी फाशी का फंदा बसलाच बघा, आणि तो होता डिसिपल. अहो पण असं कसं करता येईल म्हणले तुम्हाला, असं कसं करता येईल? तुम्ही असं कोणाच्या ह्याच्यामध्ये फाशी का फंदा घालून त्याला मारता कसा येईल? मग अशा प्रकारे काम करत असताना आता राजा आणि तो याच्यामध्ये जो काही प्रकार आहे पहा, की कशा प्रकारे ही कंडिशन किंवा ही परिस्थिती त्या शिष्याने हाताळली आहे ती या पाठात तुम्हाला दिसून येईल. संकट आहे त्याच्यावर मोठं. Oh, just at last, take him to the gallows with the further delay.
Without further delay, hangman and guard forced the protesting disciple out. परंतु एक नगरी बघायला आलेला बाहेर गावातला असा तो माणूस की जो ज्याची इच्छा होती की या राज्याचा दरबार बघावा, इथले मिठाई कशी आहे, इथली भाजी कशी आहे, भाजीपाला कसा आहे बघावा, खरेदी करावा आणि ह्या नगरीचा अनुभव घ्यावा, त्याच एका बाहेरच्या जंगलातून आलेल्या शिष्याला आता ओढत ओढत नेऊ लागले होते. तो विरोध करत होता. प्रोटेस्टिंग म्हणजे विरोध करत होता या गोष्टीला. जस्ट किंग म्हणतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारचा फ्रेज आहे किंवा एक मुहावरा ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारचं एक वाक्प्रचार. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड म्हणजे न्यायदानामध्ये होणारा विलंब हा न्याय न दिल्यासारखाच असतो. जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाइड. and their nagari prides itself on prompt action. Our actions speak louder than words. आणि आपणा सर्वांना माहीत आहे अंधेर नगरी आपली ही एखाद्या त्वरित प्रक्रिया करण्यामध्ये, त्वरित ॲक्शन घेण्यामध्ये, त्वरित निर्णय घेण्यामध्ये प्रसिद्ध आहे. अँड आवर ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. आमचं कार्य हेच बोलण्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येऊ शकतं. Voices and shouts heard from outside. All reventer rush with another elderly man. एवढ्यात ह्या सगळ्या गोष्टींचा कालवा चालू आहे, हा गोंधळ चालू आहे आणि एवढ्यामध्ये एक आवाज येतो आणि त्यामध्ये voices and shouts heard from the outside. All re-enters in the rush with another elderly man. तेवढ्यात एक वयस्कर असलेला माणूस त्या भागामध्ये प्रवेश करताना दिसतो. किंग, why you have you all returned with this stranger alive? And who is this man? आणि हा माणूस कोण आहे आणि हे तुम्ही कशासाठी आलेला आहात? फर्स्ट गार्ड, आय बेग युअर पार्डन. मी माफी मागतो युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. पण आम्ही सुद्धा गोंधळलेल्याच परिस्थितीमध्ये आहोत. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस. वी वेअर अबाउट टू हँग युअर स्ट्रेंजर अँड बेग्ड प्लीडेड दॅट शुड बी हँग्ड इन्स्टेड. एवढ्यात आम्ही या सगळ्या गोष्टींची शहानिशा करतच होतो. तेवढ्यात धावत हा माणूस पुढे आला आणि म्हणतो कसा की तो जो तुम्ही माणूस फासावर देणार आहात आणि त्या फासावर देणाऱ्या माणसाऐवजी मला फासावर द्या म्हणून मी धावत पळत अतिशय घाई गडबडीने तो येतो आहे असा संदर्भ दिलेला आहे. सेकंड गार्ड, दुसरा शिपाई जो आहे तो शिपाई काय म्हणतो पहा. At first we thought the old man had lost his mental balance. आम्ही सुरुवातीला म्हटलं की या माणसाचा बुद्धिभ्रम झालेला आहे, तो जरा वेडसर झालेला आहे. What sane man would wish to suffer to the drastic death willingly? आणि हा माणूस स्वतःच्या इच्छेने मृत्यूला स्वीकारायला तयार आहे. मृत्यूचा जो काही वेदनादायक त्रास आहे तो स्वीकारायला हा तयार आहे. आम्हाला सुरुवातीला वाटलं हा माणूस जरा वेडसर आहे, याच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. फर्स्ट गार्ड, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाइज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड हिमसेल्फ वॉज मॅन्स डिसिपल. आणि तो माणूस सांगत होता की जो आतमध्ये जो माणूस आहे त्या माणसाचा मी एक शिष्य आहे आणि मी या शेजारच्या जंगलामधून या ठिकाणी आलेलो आहे. मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा आढावा राजा, त्या ठिकाणी असलेले दरबारी शिपाई आणि सर्व मंडळींना घेता आला. आणि या सगळ्याचा विचार करता ओ नोबल किंग, आता सेज, इथं पहिल्यांदा सेज येतो. ॲक्च्युली तो साधू त्या जंगलामधला जो आहे तो या जो आपला
शिष्य ज्याला फासावर चढवा, ज्याच्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा मापात बसला आहे, याचा हा जो गुरु साधू सेज, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस, बी काइंड अँड अलाव मी टू हँग इन अ प्लेस ऑफ माय डिसिपल, आय बेग यू. हो थोर राजे, भल्या माणसा, मला तुम्ही दयाळू आहात, कानवाळू आहात, मला फक्त एक करा की या ज्या शिष्य आहे, हा जो माझा शिष्य आहे, याच्याऐवजी मला तुम्ही फाशी द्या. किंग, what a strange appeal. And why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice? May I ask? आणि तुम्ही हे जे साधू मंडळी आहात, हे साधू आहे, हा ऋषी मुनी आहे, यानं एक वेगळंच आपलं मत मांडलेलं आहे की तू एवढा हा सज्जन माणूस जो आहे, होली मॅन, सज्जन माणूस आहे, जो या माणसाच्या ऐवजी मरायला का तयार होतोय, मला याच्याबद्दल थोडंसं विशेष वाटतंय. मी आय आस्क, याबद्दल मला कळलं पाहिजे. शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, आणि हळूच थोडासा सांगण्याचा प्रयत्न करत, युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज नो, आय कॅनॉट से इट, असं थोडंसं गुप्त काय गोपनीय असं सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून तो असं बोलतो. नाही तसं राजे, खरं म्हणजे त्याचं असं आहे, खरं त्याचं गोष्ट अशी आहे, नाही नको मला नाही सांगता येणार हे, असं तो म्हणायला लागला. आता मात्र राजाची उत्सुकता चाळवली गेली. आय डिमांड ऑन एक्सप्लेनेशन, I demand an explanation, or I shall not have you hanged in a place of your disciple. मला याचं विश्लेषण सांगा, त्याशिवाय मी तुम्हाला तुमच्या त्या शिष्याच्या जागी फासावर देणार नाही. आता साधू काय सांगतो बघा. सेज, यू सी, it has been predicted by the great prophets. Oh, no, I shouldn't say this. त्याचं असं आहे, पण जाऊ दे, नको, मला नाही सांगता येणार. पण एका थोर मोठ्या विद्वान अशा ज्योतिषाने एक भविष्य सांगितलंय की, पण जाऊ दे, नको, आय शुडंट से दिस, मला नाही सांगता येणार, जाऊ दे, असं म्हणायला लागला तो. किंग, annoyed, त्वेषाने, रागाने, स्पीक आउट ॲट वन्स और युअर डिसिपल विल बी हँग्ड. सांगतोयस का नाही, तर तुझ्या शिष्याला लगेच फासावर चढवतो, असं त्यानं सांगितलं. Now we will have completed page number 61. Now we will proceed with the page number 62. पुढं काय गंमत झाली ते आपण बघणार आहोत. मित्र हो, हा एक गमतीदार असा पाठ आहे, आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी सुद्धा आपण नक्की ऐकल्या असतील. आता पुढच्या पानावर आपण आलेलो आहे, पेज नंबर 62. आय थिंक इन युअर 62 इन युअर नोटबुक, दॅट इज सेज. आता राजाने एवढे जोरात खवळल्यानंतर तो साधू सांगू लागला. ॲक्च्युली तुम्ही पहा काय गंमत आहे. द ग्रेट प्रॉफिट्स have foretold that one who will be hanged on this day in this kingdom shall become, असं काहीतरी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं थांबतोय. become the next king and conquer many more nations. I want to become the next great king, your majesty, and reign over a greater country. I will go down in history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for the millenniums to come. I shall never earn that fame if I remain to recluse
a sage. So do grant me this favor, O king, let me die at the gallows today. आता ह्या राजाचं जे काही वेडगळपणा होता की चोरटा त्याची भिंत पडली, त्यामध्ये तो अपघाती हे झाला, म्हणून राजाकडे तक्रार घेऊन आला. त्यानंतर ते भिंत बांधणारा असेल, गवंडीनंतर चुनकळी बनवणारा असेल, चुनकळी बनवून झाल्यानंतर तो कुंभार असेल, कुंभारानंतर ती मुलगी असेल की जिचं लग्न आहे, तिच्या पायाच्या पैंजणांमुळे त्याचा हे अंदाज चुकला असेल, तो नंतर सोनार असेल, सोनारनंतर तो शिष्य असेल, आणि आता ह्या टप्प्यामध्ये आलो आपण, आता तो साधू असेल. ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करता मित्र हो, हे काहीतरी वेड्यासारखं असं चाललेलं होतं. आणि यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून बुद्धिबळाची गरज होते, बुद्धीची गरज असते, बुद्धिबळ असलं पाहिजे. नुसतं शारीरिक बळ असून चालत नाही, तर तुमच्याकडे शक्ती त्याचबरोबर युक्तीसुद्धा असली पाहिजे. आणि मग हा जो साधू आहे त्या युक्तीचं बळ, युक्तीची ताकद तो वापरतोय. आणि तो सांगतोय की राजे, की एका प्रसिद्ध थोर अशा ज्योतिषाने सांगितलंय की त्यांनी ज्योतिष व्यक्त केलंय, भविष्य सांगितलंय की आजच्या दिवशी या राज्यामध्ये ज्याचं मृत्यू होईल, ज्याला फासावर लटकवलं जाईल, तो पुढच्या जन्मामध्ये या राज्याचा सर्वात मोठा थोर ग्रेट राजा होणार आहे. आणि तो जास्तीत जास्त राज्य भूमी आपल्या जवळ ठेवू शकतो, जास्तीत जास्त मोठ्या राज्याचा तो ग्रेटर कंट्री बनवू शकतो, किंवा मोठ्या राज्याचा तो अधिपती होऊ शकतो. आणि अनेक वर्ष पुढे तो राज्य करून त्याचं थोरपण, त्याचं मोठेपण अनेक, ज्याला आपण म्हणूया शेकडो हजारो वर्ष, मिलेनियम्स म्हणजे अनेक लाखो वर्ष ज्याला आपण म्हणूया, की ते पुढे त्याचा इतिहास होऊ शकतो. आणि मग म्हणून मला तुम्ही काय करा की आजच्या दिवशी फाशी द्या. तर हे सांगितल्यावर राजा काय म्हणतो, द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपॅन्ड, ग्लोरी ऑफ मिलेनियम्स to come, why no one but I should be entitled to this privilege. Guards, take me to the gallows and hang me at once without any delay. Hurry up, don't waste time. What a wonderful fate in my next life. A king once again. Goodbye world, see you again. All exit. कंसामध्ये ऑल एक्झिट म्हणजे त्या स्टेजवरून सगळे निघतात. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तो जो काय मूर्ख राजा जो म्हणू आपण त्याला, त्या मूर्ख राजा आपल्या त्या शिपायांना आदेश देतो की चला मला उचला लगेच आणि तिथं फाशीच्या फंद्यावर न्या, फाशीच्या तिथं तख्तावर न्या आणि फाशीच्या तख्तावर नेऊन मला लगेच फाशी द्या, कारण मी ही संधी सोडू शकत नाही, कारण पुढच्या जन्मामध्ये मला एक भला मोठा एक थोर असा राजा बनायचा आहे आणि ग्लोरी वैभवशाली असा राज्य मला निर्माण करायचं आहे. त्यामुळे मला आता मेलं पाहिजे, कारण आजच्या दिवशी जो मरेल तो पुढच्या वर्षी या राज्यामध्ये पुढच्या जन्मी या राज्याचा मोठा आणि याच्यापेक्षा मोठं राज्य एक्सपांड करू शकतो, असं इतक्यातच आपल्याला त्या साधूने सांगितलं. त्यामुळं हा जो काही मूर्ख वेडसर राजा आहे तो स्वतःलाच फाशी द्यायला घेऊन लागतो. आणि म्हणजे यातून काय की बाबा आपल्याकडे नुसतं त्या राजा म्हणून राजा असणं आणि राजाला बुद्धी असणं हेही फार महत्त्वाचं आहे. राजाचं योग्य विचार दिशा असली पाहिजे, विचारधारा असली पाहिजे. उगी कोणीही काय सांगते म्हणून काही करणं योग्य नाही. आणि अशा वेडसर राजाला सुद्धा योग्य धडा शिकवणारा एखादा साधू किंवा एखादा माणूस असला पाहिजे, असतो म्हणूया आपण, असला पाहिजे असंही म्हणू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून या सर्व जे काही लोक होते त्यांचाही जीव त्या ठिकाणी वाचवला त्या साधूने, त्याच्या शिष्याचाही वाचवला आणि बाकीच्याही लोकांचा जीव वाचला. त्यामुळं अशा प्रकारे ही गमतीदार थोडीशी म्हणूया आपण कथा या ठिकाणी. हेन्स हिअर वी completed and concluded the part second of this lesson, and here we completed this lesson. विद्यार्थी मित्र हो, याचा जो स्वाध्याय आहे भाग 1 आणि भाग 2चा मिळून we will proceed with them in next video. So that's all for you. Thanks a lot.